त्यांच्या जोडीला जिग्नेश पटेल जिग्गा भाई बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. प्रवीण गावडे बॉलिंगसाठी. रिव्हर्स स्ट्रोक तर चांगला आहे, फिल्डर मात्र मागे नाही आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जिग्नेश पटेल या सामन्यामध्ये जबरदस्त सुरुवात करतायत. विस्फोटक सुरुवात, आक्रमक सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर चौकार. थँक्यू. आपण या अगोदरच उल्लेख केला की सुरुवातीलाच तयारीत होते, रिव्हर्स करण्याच्या प्रयत्नात होते आणि प्रवीण गावडे यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट केला. थोडंसं कॉन्फिडन्स वाढवणारा हा चौकार आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 9 धावा धावफलकावर. या मैदानावर सातत्याने नवे तर या संपूर्ण जिल्ह्यात सातत्याने खूप चांगलं क्रिकेट जिग्नेश पटेल ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळालेले आहेत. प्रवीण गावडे मात्र दुसऱ्या बाजूला आहेत. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षण या अगोदरच्या चेंडूवरच थोडंसं बदलण्यात आलं आणि तदनंतर परत एकदा खाली क्षेत्र निवडण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले आणि जिग्नेश पटेल यांच्या बॅटमधून अजून एक शानदार सदाबहार चौकार. पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं. आज आयकॉन म्हणून जिग्नेश पटेल थेट गुजरात राज्यातून कोथरूडमध्ये आलेत आणि या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 शानदार चौकार त्यांच्या बॅटमधून. धावफलकावर 13 धावा आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस. हा चेंडू मात्र खराब आहे आणि गोलंदाजाचा होतोय फुल्ली लॉस. 4 धावा इथेही प्राप्त केल्या जात आहेत. धनंजय भिंताडे यांना विनंती राहील आपण मुख्य मंचावर यावं. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये यावर्षी आपल्याला ते खेळताना बघायला मिळाले. श्रीनगर के वीर या संघाचं प्रतिनिधित्व यावर्षी त्यांनी केलं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील अनेक विक्रम बनवले त्यांनी. गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकला आणि 1 9वा देखील मारला होता धनंजय यांनी, तो आम्हाला आठवतो. तर धनंजय यांना विनंती आहे, आपला सन्मान कोतुळेश्वर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने होतोय. धनंजय भिंताडे आपण मुख्य मंचावर यावं आणि या सन्मानाचा स्वीकार आपण करावा अशी विनंती आहे. शॉर्ट बॉलचा वापर आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात यशस्वी झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जिग्नेश पटेल जबरदस्त सुरुवात करतायत आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा वसूल करण्यात आलेल्या आहेत. 1 ओव्हर के बाद 23 रन. लागणार आहे. ही स्पर्धा जिंकायची म्हटलं तर तिथे कठोर परिश्रम आहेत, परंतु सुपर 8 ला जायचंय तर मग लढायचंय. आखूड टप्प्याचा बॉल त्याला हुक केलंय आणि 6 धाव्यांसाठी बुक केलंय. दर्जेदार लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. अगदी तुम्ही जर बघितलं तर खांद्याच्या लेवलला आलेला आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्याला हुक केलं. फ्रंट फूट वरून हा बॉल खेळला आणि 6 धावा मात्र या ठिकाणी प्राप्त करण्यात आल्या. 6च्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल. धावा झालेल्या आहेत 51 रन आफ्टर 1 विकेट.